रामकृष्ण हरी. सज्जनो, आपण एका कीर्तनासाठी अभंग त्याच्यावर विवरण करत आहोत आणि प्रत्येक चरणाचा अर्थ, त्याच्यावर प्रमाण, त्याच्यावर दृष्टांत असं सांगत सांगत आपण चाललेलो आहोत. आज आपण तुकाराम महाराजांचा जो अभंग विवरणासाठी घेतलेला आहे की ज्याच्यावर आपण विवरण करत आहोत, त्या अभंगाचं शेवटचं चरण आज आहे. ते आहे, तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी, असा तो शेवटचा चरणाचा भाग आहे. तेव्हा शेवटच्या चरणासाठी आपण दृष्टांत निवडलेला आहे की तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे की देवा, तुझा विसर माझ्या अंतःकरणातून पडू नये. मग दुःखाचे डोंगर जरी झाले तरी हरकत नाही. म्हणजे दुःखाचं डोंगर झाले व देवाचं नाव येतो का? तर महाराजांनी सांगितलं की हो, येतं. आणि म्हणून तो अभंग सुरुवातीपासून असा आहे, पांडव पाहते पांडवा खंड वनवासी, परिते देवासी आठविती, प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परितो स्मरे म्हणे नारायण, सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, नाही विसरला पांडुरंगा. हे 3 चरण. आणि आजच्या शेवटच्या चरणामध्ये ज्याचा आपण विचार करत आहोत ते आहे गांधारी. महाभारतामध्ये जे सत्पतिव्रता महान साध्वी अशी जी स्त्री, ती गांधारी. तर ही गांधारी जी आहे, हे गांधार राज्याची ती सुकन्या म्हणजे राजकन्या आणि धृतराष्ट्राची पत्नी. तेव्हा आपल्या पतीला नजर नाही, डोळेच नाही, ते आंधळे आहेत, तर मग आपण तरी जगाकडे कशाला बघायचं? म्हणून त्यांनी सुरुवातीपासूनच डोळ्याला पट्टी बांधली होती. बघा हे पातिव्रत्य कसं आहे. असं एकच उदाहरण आहे पतिव्रतेचं आणि महान स्त्रीचं की जिने आयुष्यभर डोळ्याला पट्टी बांधून ठेवले की जगाला पाहायचंच नाही. याला म्हणतात पातिव्रत्य. तेव्हा पतिव्रतेचा धर्म पाळणारी स्त्री, नाही तर मग स्त्रिया आहेतच ना. गंगूबाई सखूबाईला म्हणजे, सखूबाई अहो तुमचे पती त्या विहिरीत बुडतायत म्हणाले. ते म्हणले बुडू दे बुडू दे, विमा काढलेला आहे. सांगायचा मुद्दा काय की पतीची वार्ताच नाही, आपल्या स्वार्थासाठी जगायचं. अशा पण काही स्त्रिया काही अधोरेखित करा असं असतं. पण ही गांधारी जी होती ना, तर तिने जन्मभर डोळ्याला पट्टी बांधली. हा तिचा जीवनातला महत्त्वाचा पैलू. नंबर 2 जो पैलू आहे तर तो आहे स्वतःच्या मुलावर प्रेम न करणं. प्रेम न करणं म्हणजे ते नीट वागत नाहीत म्हणून प्रेम न करणं. नाही तर मग काय असतं, आई असते ना, प्रत्येक मुलाची चुकीची गोष्टसुद्धा आईला बरोबर वाटते आणि ती बरोबर आहे असं ती समर्थन करीत असते. पण गांधारीने तसं कधीच केलं नाही. वेळोवेळी तिने आपल्या मुलांच्या चुकाबद्दल द्वेष सांगितला, द्वेष प्रगट केला, निषेध केला. तेव्हा सांगायची अशी माता फार कमी आहेत हो. मग माता आहेत ना, गंगूबाईने एका मुलाला धरलं आणि सखूबाईकडे गेले. म्हणले, सखूबाई या तुमच्या कार्ट्याने म्हणल्या माझ्या मुलाला दगड मारला, हवा का टेंगुळ आले माझ्या मुलाच्या डोक्याला. ती म्हणले, हा दगड माझ्या मुलाने मारलेला नाही. ते म्हणले, अहो मी स्वतः बघितलं आहे. ते म्हणले, मुळेच नाही, माझा मुलगा कधी नियम चुकत नाही, त्याने डोळाच फोडला असता. सांगायचा मुद्दा, चूक झाली तरी समर्थन अशा पद्धतीने करणाऱ्या ज्या माता आहेत ना, तर त्यांच्याविषयी काय करावं, कौतुक का निषेध करावा, हा अलैदा मुद्दा आहे. सांगायचा मुद्दा असं की गांधारी मात्र अशी एक माता होती की सत्याची बाजू धरणारी. जेव्हा महाभारत होणार तारीख नक्की झाली आणि दुर्योधन धृतराष्ट्राच्या पाया पडायला गेला, कारण युद्धावर जायचं होतं. तर मग धृतराष्ट्र जसा वरून आंधळा होता तसा आतूनही आंधळाच होता. त्याने सांगितलं, ठीक आहे, जयो भवसे, जा तुझा जय होईल.
विजयी भव. पण तोच दुर्योधन जेव्हा गांधारीच्या पाया पडायला गेला तेव्हा गांधारीने जो आशीर्वाद दिला त्याला, तर तो मोठा ऐकण्यासारखा आहे, ध्यानात ठेवण्यासारखा आहे, आचरण्यासारखा आहे. तिने सांगितलं यतो धर्मस्ततो जयः. जा. अर्थ आहे ज्या बाजूला न्याय नीती आणि धर्म असतो तिकडे जय असतो. जा. म्हणजे अप्रत्यक्ष तुझा जय होणार नाही, जय तिकडे पांडवाच्या बाजूला आहे असं तिने सुचवलेलं आहे. आणि तेच भगवद्गीतेमध्ये सुद्धा सुचवलेलं आहे. शेवटी बघा भगवद्गीतेचं शेवट करताना काय म्हटलं ते, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हे सुद्धा धृतराष्ट्राला संजयाने सांगितलं की यत्र धर्म, जिकडे धर्म आहे न्यायनीती आहे तिकडे जय असतो. कारण त्यांनी विचारलं संजया सांग बरं की जय कुणीकडे होईल म्हणून. त्याने तो श्लोक सांगितला. सरळ जरी सांगितलं नाही तरी अप्रत्यक्ष जय कोणत्या बाजूला असतो ते भगवद्गीतेच्या अखेरला सांगितलं गेलेलं आहे. तेच गांधारीने सांगितलं की यतो धर्मस्ततो जया याव. आणि तिसरा मुद्दा तिच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टीपैकी आहे की श्रीकृष्ण जेव्हा गांधारीला भेटायला गेले आणि सांगितलं माता क्षमस्व, माझ्यामुळे तुझे सगळे मुलं मारल्या गेले आणि तुझं मातेचं हृदय म्हणून तुला फार दुःख होत असेल, तेव्हा स्वाभाविक आहे तर मला क्षमा करतो. तेव्हा गांधारी काय म्हटली ते फार महत्त्वाचं आहे. तर ती म्हणते हे भगवन, तर तू माझे मुलं मारले नाहीस किंवा तुझ्यामुळे ते मारले गेले नाही, ते त्यांच्या कर्माने मारले गेले, त्यांचे कर्मच त्यांना भोवलेले आहेत. तेव्हा तू नको मनाला लागून घेऊ अशी म्हणणारी गांधारी. आणि मग भगवान म्हणाले ठीक आहे, किती तुझं शहाणपण आहे, किती सामंजस्य आहे, किती परिपक्वता आहे तुझ्या ज्ञानामध्ये, किती वास्तवाकडे तुझी नजर आहे. तेव्हा आपण ठीक आहे म्हणाले, तर तू काहीतरी वर मागून घे, मी तुला प्रसन्न आहे की ज्याच्यामुळे तुला आनंद होईल. तर ती म्हणाली हे भगवन दुःखम देही, मला दुःख दे, मला दुःखात सतत ठेव म्हणजे तुझं चिंतन अखंड राहील. म्हणून दुःखाचे डोंगर झाले तरी, तुकाराम महाराज ते शेवटच्या चरणात सांगतात की दुःखाचे डोंगर झाले तर हरकत नाही, पण जे गांधारीने मागितलं की मला तुझं अंतःकरणात हृदय राहू दे, हृदयात तुझं चिंतन राहू दे, आणि मग दुःखाचे डोंगर आले तरी मी त्याला घाबरत नाही, असा शेवटच्या चरणाचा अर्थ आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम असं भजन असतं शेवटी. आणि मग शेवटच्या चरणाला भैरवी रागातली चाल असते आणि मग कीर्तनाचं समाप्त होत असतं. आ तो का म्हणे तुझा न पडावा विसर, तो का म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परितो स्मरे मने नारायण, परितो स्मरे मने नारायण, प्रल्हादासी पिता करीतो जाचनी. जय विठ्ठल जय जय विठ्ठल असं म्हणून कीर्तन समाप्त होतं. तेव्हा कीर्तनाची ही एक पद्धत एका विद्यार्थ्याला अभंग पाहिजे होता आणि म्हणून त्याचे 4 भागामध्ये आपण 4 दृष्टांत, काही प्रमाणं, त्याचे काही तात्विक ज्ञान, काही त्याला धरून असणारे काही विनोद, अशा प्रकारचा हा विषय आज संपत आहे. आणि उद्यापासून नवरात्राच्या विषयी आपण विचार करणार आहोत. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.